नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताची पहिली हायड्रोजनवरती चालणारी शटल बस सेवा कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या ठिकाणी काय केलेलं आहे तर भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा ही जी काही फॅसिलिटी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या भारतासाठी. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वीडन देशाचा हा अत्यंत एक प्रतिष्ठित या ठिकाणी पुरस्कार आहे, ज्या पुरस्काराचं नाव आहे रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस. या पुरस्काराने या ठिकाणी नुकतच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं एक्झाममध्ये मे 2026 पर्यंत ग्लोबली या ठिकाणी किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने भारताच्या पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आलं आहे तर जवळपास 31 ग्लोबल ऑनर्स या ठिकाणी भेटले आहेत आपल्या प्याऱ्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी. बरोबर, लेटेस्ट आहे 31वा स्वीडन या देशाचा. ठीक आहे, 2-3 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. परदेशी राष्ट्रांकडून इतके मोठे सन्मान मिळवणारे हे इतिहासातील एकमेव भारतीय या ठिकाणी लीडर ठरलेले आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. 2 अन्य एक्स्ट्रा या ठिकाणी पुरस्कार आहेत जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. जसं की UN कडून, संयुक्त राष्ट्रांकडून चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा जो काही UNचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे तो सुद्धा या ठिकाणी नरेंद्र मोदीजी यांना देण्यात आला आहे. आणि दक्षिण कोरियाचा सोल शांतता पुरस्कार हा पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय ठरले. त्याच्यामुळे या प्रश्नांबद्दल अतिरिक्त माहिती लिहून घेणं ही देखील गरजेचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. भारताचे AI लढाऊ विमान कालभैरव कोणत्या युरोपीय देशामध्ये तयार केले जाणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोर्तुगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पोर्तुगाल या देशाच्या अंतर्गत भारताचे AI लढाऊ विमान कालभैरव असं त्याचं नाव आहे ते या ठिकाणी तयार केलं जाणार आहे पोर्तुगाल देशाच्या अंतर्गत. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, बेंगलोरमध्ये स्थित असलेल्या फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस या भारतीय कंपनीने पोर्तुगालच्या स्केच पिक्सेल LDA स्केच पिक्सेल LDA या युरोपियन कंपनीसोबत एक धोरणात्मक करार केला आहे. या करारामुळे हे विमान युरोपियन भूमीवर आणि NATO देशांच्या मानकांनुसार विकसित केले जाईल. प्रकार कोणता असणार आहे तर हे एक मध्यम उंचीचे आणि दीर्घकाळ उड्डाण करणारे स्वायत्त लढाऊ विमान असणार आहे. याची क्षमता काय असणार आहे तर याची रेंज 3000 किलोमीटर आहे आणि ते एका वेळी 30 तासांपेक्षा जास्त काळ या ठिकाणी हवेमध्ये उड्डाण करू शकतं. या विमानामध्ये AI आधारित लक्ष्य ओळख, समूह समन्वय आणि एन्क्रिप्टेड दळणवळण प्रणाली यांचा या ठिकाणी याच्यामध्ये इन्क्लुडेशन करण्यात आला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. मोस्ट कन्फ्युजिंग करणारा या ठिकाणी हा प्रश्न आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा जागतिक पासपोर्ट क्रमांक कितवा आहे? या ठिकाणी रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर पर्याय क्रमांक बी, 75वा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. कशामध्ये तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026च्या लेटेस्ट रँकिंगनुसार सध्याच्या क्रमवारीनुसार भारतीय नागरिक 56 व्हिसामुक्त व्हिसा फ्री ठिकाणी किंवा सुलभ प्रक्रियेद्वारे प्रवास करू शकतात. 199 देशांची ही यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली, ज्याच्यामध्ये भारताचा जो काही जागतिक पासपोर्ट रँकिंग आहे तो 75वा आहे. ही माहिती आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या आकडेवारीवरती आधारित असते. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या रँकिंग बद्दल, तर बाकीचे जे काही वेगवेगळ्या रँकिंग्स असतात म्हणजेच इंडेक्स असतात, निर्देशांक असतात, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे आपण त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये 23वा, आशिया उत्पादन निर्देशांकमध्ये 6वा, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये 32वा,
इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्समध्ये 54वा, जागतिक आनंद अहवालमध्ये 116वा, जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये 13वा, इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये दुसरा, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्सच्या बाबतीमध्ये 10वा, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये 6वा, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 157वा आणि हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026च्या लेटेस्ट रँकिंगनुसार भारताचा क्रमांक आहे 75वा. पुढचा प्रश्न, मे 2026 मध्ये कोणते राज्य भारतामध्ये पेयांवरती अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर आकारणी धोरण लागू करणारे पहिलं राज्य ठरलं आहे? तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच काय, जे काही अल्कोहोल पेय असतात, बरोबर का नाही, जे काही पेय असतात ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण किती आहे अल्कोहोलचं त्याच्यावरती या ठिकाणी आता टॅक्स लागणार आहे, बरोबर. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी धोरण लागू करणारं पहिलं राज्य ठरलं आहे कर्नाटक. 2 पॉईंट लिहून घ्या. बाटलीच्या आकारावर किंवा या ठिकाणी किमतीच्या गटांवरती आधारित कर आकारण्याऐवजी आता जे काही पेय असणार आहे त्याच्यामध्ये शुद्ध अल्कोहोलच्या अचूक प्रमाणानुसार शुल्क आकारलं जाणार आहे. हा संरचनात्मक बदल सामाजिक परिणामांशी निगडीत आहे आणि ग्राहकांना कमी अल्कोहोल असलेल्या पेयांकडे वळवणे हे याच्या मागचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीने काय केलेलं आहे तर कामगार विभाग भरती 2026 मध्ये निरीक्षक असेल, लेखापाल असेल, लघु टंकलेखक असेल याच्यासाठी या ठिकाणी बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. ही बॅच लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच असणार आहे. अधिनियम आधारित तांत्रिक घटक स्पेशल ही बॅच असणार आहे. ही बॅच तुम्हाला या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. 18 मे ते 25 मेच्या दरम्यान जर खरेदी केलं तर 25% तुम्हाला सूट मिळणार आहे या बॅचमध्ये. इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी बॅच असणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, मे 2026 मध्ये दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर सहदेव यादव. तुम्ही म्हणताल की सर यांना अजून एका ठिकाणी पाहिलेलं आहे. हो बरोबर आहे. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष देखील डॉक्टर सहदेव यादवच आहे. मी काय म्हणलं, इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनचे प्रेसिडेंट देखील डॉक्टर सहदेव यादव आहेत. हेच या ठिकाणी आता SAWF साऊथ एशियन वेटलिफ्टिंग फेडरेशन दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे देखील प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. नॅस्कॉमचे अध्यक्ष श्रीकांत वेलमकन्नी, संरक्षण लेखा नियंत्रक अनुग्रह नारायण दास, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू, भारताचे पुढील CDS NS राजा सुब्रमणी, भारतीय नौदलाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष R मुकुंदन, पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मनोज अग्रवाल आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत रथिंद्र बोस. तर आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्षपदी या ठिकाणी डॉक्टर सहदेव यादव यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 17 मे 2026 रोजी विक्रमी या ठिकाणी कंटिन्युअसली 32 वेळा 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण ठरले? साधी गोष्ट आहे. पर्याय क्रमांक सी KR शेर्पा. कामी रीटा शेर्पा असं त्यांचं नाव आहे. 32 वेळेस त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे आणि एक रेकॉर्ड या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे. 56 वर्षीय आहेत, नेपाळी आहेत, शेर्पा मार्गदर्शक आहेत. कामी रीटा शेर्पा त्यांचं नाव आहे. 17 मे 2026 वेळा 32व्यांदा या ठिकाणी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. माउंट एव्हरेस्ट समुद्रसपाटीपासून 48 मीटर उंचीवरती स्थित आहे. कामी रीटा शेर्पा यांचा जन्म 17 जानेवारी 1970 रोजी झाला. नेपाळमधील सोलुखुंबू येथे थामे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांनी 1994 मध्ये सर्वप्रथम फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता. आता जे काही लेटेस्ट या ठिकाणी 32व्या वेळेस जे काही एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे त्याच्या अगोदर 2025 मध्ये 27 मेला त्यांनी या ठिकाणी आपले 31वे शिखर सर केले होते. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, दरवर्षी मानसिक आरोग्य जागृती सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 11 मे ते 17 मे या दरम्यान मानसिक आरोग्य जागृती सप्ताह या ठिकाणी आपण साजरा करत असतो. मुख्य उद्देश काय या ठिकाणी सप्ताह साजरा करण्यामागचा? मानसिक आजारांविषयी समाजामध्ये असणारे गैरसमज या ठिकाणी आणि कलंक दूर करणे तसेच लोकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रोत्साहित करणे. 2026 साठी या जे काय जागृती सप्ताह आहे, बरोबर का नाही, अवेअरनेस वीक आहे, याची थीम आहे 2026 साठी ॲक्शन. एवढीच या ठिकाणी थीम आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या आठवड्याबद्दल किंवा दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस, 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग लावलेले गंगा कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. मला कमेंट करून सांगा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. तोपर्यंत 2 पॉईंट लिहून घ्या. लुप्तप्राय प्रजाती दिनाचे औचित्य साधून 15 मे 2026 रोजी हे कासव ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सोडण्यात आलं आहे. सॅटेलाइट टॅगिंगच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना या प्रजातीचे स्थलांतर, अधिवास आणि सवयींचा अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 रुपये तर चौथ्या अपत्यासाठी 40,000 रुपये रोख मिळणार आहेत अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उद्देश काय तर पूर्वी कुटुंब नियोजनावर भर देणारे सरकार आता वृद्धापकाळाकडे झुकणाऱ्या लोकसंख्येची समस्या लक्षात घेऊन लोकसंख्या काळजी पॉप्युलेशन केअर या धोरणावरती काम करत आहे. त्याच्यामुळे आंध्र प्रदेश राज्य सरकारने अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. थर्ड जे काही चाइल्ड आहे त्याच्यासाठी 30,000 आणि फोर्थ चाइल्डसाठी 40,000 अशा प्रकारची रोख रक्कम मिळणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी अली फलीह काधिम अल जैदी. काय नाव आहे? अली फलीह काधिम अल जैदी असं त्यांचं नाव आहे. बरोबर. पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी दोन्ही या ठिकाणी सेम आहेत, काही हरकत नाही. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवनिर्वाचित पंतप्रधानाबद्दल. तर वेगवेगळ्या देशांचे जे काही 2026 मध्ये पंतप्रधान बदललेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. युक्रेनचे युलिया स्वेरिडेन्को, रवांडाचे जस्टिन नेस्नियुम्बा, म्यानमारचे यू न्यो सॉ, जमैकाचे अँड्रू हॉलनेस, थायलंडचे अनुतीन चार्नविराकुल, फ्रान्सचे सेबॅस्टिन लेकोर्नो, मादागास्करचे रुपिन फॉर्च्युनाट झापिसांबो, जपानचे साने ताकाची, नेदरलँडचे रॉब जेटन, हंगेरीचे पीटर मॅगार आणि इराकचे अली फलीह काधिम अल जैदी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. AI आधारित हेल्प बॉट अभय कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे? या ठिकाणी थोडंसं 2 ऑप्शन परत एकदा सेम झालेले आहेत, काही हरकत नाही. पहिला ऑप्शन थोडा लिहून घ्या व्यवस्थित. CBI हा पहिला ऑप्शन लिहून घ्या. तर पर्याय क्रमांक ए CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांनी काय केलेलं आहे? या संस्थेने AI आधारित हेल्प बॉट अभय नावाचा हेल्प बॉट सुरू केलेला आहे. अभय याचा फुल फॉर्म आहे AI बेस्ड हेल्प बॉट फॉर ऑथेंटिकेशन ऑफ युअर नोटीस. म्हणजेच ही प्रणाली नागरिकांना CBIच्या नावाने जारी केलेल्या नोटिसांची सत्यता पडताळण्यासाठी मदत करते आणि त्यांना डिजिटल अटक व बनावट ओळख वापरून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवते. शेवटचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला माउंट उटुरुंकू हा जो काही वोल्कॅनो आहे, ज्वालामुखी आहे, कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए बोलिव्हिया नावाचा देश आहे त्याच्यामध्ये हे स्थित आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आलेली आहे? पेंच, पलामू, कुनो की काझीरंगा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.